सांगता बसला ज्यावरीत मग टंबरेला बसला होता. एवढं कळत आहे का सगळ्या गावात बोबाटा जातो यांना वाटत नाही कळत आहे की नाही जर जपून येत जायचं नाही पाय पाय आलं तरी जमन तू गी पान टाक चल जेवारीत नाही बसायचं मग कुठं बसायचं होय बरोबर आहे. नाही आता मकातच पाठव त्याला. असं उघड्याव पण बरं नाही खेळायला थोडा वेळ मला लग्न राहिले अजून लग्न व्हायचं नाही अशाने जर कळलं तर यक्का मला राणी कधी येते असं झालंय रे. घे तुला छक्का. राणीचीच आठवण येईन तुला त्याच्यात तर खरी मजा आहे राव. तुला कळत नाही रे. बायको असून राणीची आठवण येईल तुला अरे घरातली बायको जुनी झालेली असती पण जवळ हे असं मला म्हणतोय बायकुल म्हणून दाखव बरं जुनी म्हणून मी थांबलोय. बायकोने कालच तोडावला त्याला. काय करायचा वाटा झाला बायला हेच कठीण काम अहो झालं. हे बघा आपलीच गाडी इथं. आता देवा शेतात म्हणून गेला आणि पोरग इकडं बसलं का काय खुशालच बाय येऊन काय करानच बाय. मी तुम्हाला म्हटलं होतं ना तिथं पत्ते खेळायला आलेलेच आहे म्हणून. कोणाच्या नादाने आला काय नो बाया ते चला तसं आता येऊ बघू. शकत नाही अगं. हो कोणीतरी ते बघा आलं. समोर बसले चला पटपट काय करायचं ते बघा वाटा. समोर बसले पत्ते बाया, खेळायला. कोणाच्या तरी अगं नादाने आणलं कुणीतरी नादून आणलं अगं तसं नाही ग पळायचा. ही सुट्टी आणि सुटलं हे बघ दिसलं का. बघा पराक्रम. ही हा? तुम्ही तर शेतामध्ये गेले होते ना हं? हा? लाज नाही वाटत का? ए, आता आजला जायचं नाही पुढं. काय रे बाबा? काय गरज होती पत्ते खेळायला आणायची कुणी आणलं ह्याला ह्याला अगं खेळायचं माहिती नव्हती गरज नव्हती ह्या 4 चौघांनी आणली काय म्हणणं आहे हा ना 4 हा. तासामध्ये तुमचं पोरग काय वळण दूध पितक काय? अगं पण आता काय मध्ये चौघांच्यात मध्ये शिरल्यावर काय इलाज आहे अगं काय बिनइलाज देवा? गोष्ट आहे माझा हात पण जेवारीत जाऊ जाऊ कुठतरी जात जाऊ म्हणे उघडे असतं कुठं जवारीच म्हातारीची आहे. आणि जाणं ते वावरात मी आहे मग बघत आहे ना तुमचा संभार तुझ्या पोराला हा? सांग आमचं काय आहे? तिथे का- आमचं काय तुम्ही नादिवलं काय गरज होती इकडं नादवायची तोंड सोडा आधी अजिबात नाही सोडणार अरे टाइमपास वारी खेळतोय आम्ही काय पैसे खेळतोय तुमच्या हातात तर आता पैसे होते ना. अहो हे पैसेवर खेळत असते ना ग नाही नाही म्हणून काय म्हणणं आहे पैसे कशाला खेळतो ती गॅस आणायला जायचंय मला थोड्या वेळाने हा गॅसवाला घरी गेलेला आहे आणि एवढी घरची कामं टाकून हिथं का म्हणून नादिवलं ह्याला टाइमपास चाललाय आपलं काहीतरी अजिबात हात वाढायचा नाही ही सोड नाही सोडणार कशाबद्दल सोडणार तुझ्या धरणं तिकडे पोराला आमचं काय समज त्याला तर नाही सोडणार पण तुला बी नाही सोडणार काय म्हणणं आहे तुमच्या पाया पड होत बा त्याला दावणीला बांधून ठेव पण आमच्यापाशी बडबड करायची गरज नाही तुम्ही त्याला 4 चौघांनी मध्ये घेताय तवाच्या हजर झालाय कशाला आमच्या घरात राडा घालता र पत्ते खेळतो म्हणजे राहीन का उद्या मला काय म्हणायचं तुम्हाला घरी बायका नाही का तिघांना बी हा? नाही ना लग्न तर व्हायनात म्हणून तर ही ते असं टाइमपास करावं या अशी जोडीत बसल्यावर तुमची काय पोरी देतील तुम्हाला कोणी गावटवळे नाही तर तुम्ही वा बघून घरी दे- तुम्ही बघून दे खेळायला बंद करीन मी उद्यापासून म्हणजे बायका आम्हीच बघून द्यायचा उपकाराला तर बायका आणणार आहे तुम्ही तर निघा. ज्यांनी केली ते हल. लाज वाटायला पाहिजे. हा? अरे तू मला बोल माझ्या मित्रांना काही बोल नको. अरे मित्र खांद्यावर घे नाच मग नाही तर मित्र तुला घेते खांद्यावर त्यावर घेतो ये रे. पे तू तसलं काय हा? ते बांगडी लागली असते आता त्याला काय करायची पुढे ना म्हातारीची फुटली बांगडी ज्यांनी केलंय ते सुद्धा खेळा येतय म्हणजे आम्हाला करून आमचं काय होणार आहे बघी कसं बघत आहे अहो, काय बघत आहे काय रात्रभर दारा धरलंय त्यांनी दारू बिर नाही दारू पिऊन पडलं त्या दिवशी गावामध्ये यशीवर त्याचं काय ऐकत तुम्ही? तुम्हाला सांगितलं नाही तिचं काय ऐकतं तू बघ बघ अहो तुम्ही तुमच्या पोराला दावणील बांधा आणि इकडे कशाला आणलंय त्याला घेऊन जा इथं तुझं आपलं काय नाही जबाब तू कुठं जरी असलं ना एका हाताने टाळी वाजत नाही हे तिसरं मनुष्य बिड्याशी ती पोरग येत नाही पोरग असं अजिबात नव्हतं इतकं येडक झालेलं असं करंगळेल धरून नाही न्यावं लागत त्याला अरे बाबा लिहायच्या टायमाला नेलं पण आता ते मोठा झाला पण तुम्ही इकडे शिकवलं नाही असलं आम्ही नाही शिकलं हा त्याच्या बापाला असल्या माहिती नव्हत्या ह्या जाळ करायच्या नेऊन ह्या हा मागं तिच्याकडे. मग अजिबात नाही देणार आहे. बरं येतं पैसेवाल्याला पिकून खाय टाक. काही लाज अजिबात वाटते नाही. का लाज वाटते का जीवाला? कशाला बाई खुशाल घेते हा पात्यावर जीव आहे एकाला देत नसते मी जा काय नशिबात पडलं दोडन त्याला हसून करा गोळा अशी कुणी गंमत जरी झाली. आलं तर देणार नाही बापाचा बाप आला तरी देणार नाही काल आणि पेटेवर हा. चहा पी त्याचा हा तुझं पोरग तू सांभाळ बरं निघा बरं ए अजिबात नाही नाव ठेवायचे आज माझ्याच मला पोराला तळतळ लागलं नाही. एकट्या माणसानं नसती जग मारी तळ लागा ना आता पैसे दिले त्याला 30 रुपयाचा बरी दिली कुणाच्या उपकाराला दिली आयवराला दिली मला माहित नाही हो तिर्री आली तिर्री. बघ, लाज इथं वाटते पाय. का काही लाज? ह्याला पाजली वाटतंय अगं हे कसं जन्माला जाळ झाला काय पार. माहिती? त्याला धरून घेऊन जा नेचा बाहेर परत तू बी मला लाज वाटायला पाहिजे घरी चला तुम्हाला मग सांग फार इतकं मूर्ख पोरग केलं इतकं एवढं केलं दाताडी इतकी ती त्याला ओली तरी सुद्धा नाही राहिली मरीदा आला हाणून हाणून लापाट केलंय दुसरं हा? नाही केलं जा तू पण जा हे बघ आम्ही
टाइमपासवर खेळत होतो हा पण ते आता एवढ्या उघड्यावर काय असे पैसे देऊन खेळत नाहीत. आणि पैशाच्या नोटा कशा नजर पडत होत्या मागा काय होतं हाताने तुमच्या. आत्ताच मगाशी म्हणलं मी गॅस आणायला चाललो होतो. पण तुम्ही काहीतरी मला ना खरं वाटत नाही. महादेवाकडे तोंडाला बाड बोलतात. गॅस आणायला चालले आणि पत्त्या खेळत आहेत आणि पत्त्याला पैसे दिल्यात. ह्याला पैसे तुम्हाला आलं कुठून? ही पिढी नालायक झाली सगळी. मग हे तर कळत आहे ना. आज चंद्रावर गेले लोक पार तरी तुम्ही सुधारणात. आम्ही पत्रेव. हा तुम्ही उंदराव बसलात. पत्र्याव नाही उंदराव. लोक चंद्रावर गेले पण तुम्ही सुधारायचे नाहीत. नवस करून करून ती पोरग झालं आणि ती पोरग आमच्यात पत्त्या खेळायला एवढं तर कळलं ना तुला. हा मग नवस पिवस देवाचं नको सांगू. देवाला आम्ही बी मानतो पण आम्ही टाइमपास करत होतो ही समजून घे. पण मी महादेव महाराजाला म्हणेन ह्यांना असलं नको शिकू. नाही शिकत ते पत्ते. हा नसते देत पत्त्या. जा घरी. नाही हा मी पत्त्या एकाला देणार नाही. तुम्ही पत्ते खेळतात ना अजिबात यायचं नाही परत. माझ्या पोराला तुमच्या समोर नजर नाही पडलं पाहिजे. तिकडे घरी ठेवू हा अरे कामाला लावलं तरी कुठं लावलं तर काय घरी बसून ठेवायचं काय का? जवळ लहान होतं तोवर ठेवलं घरी बसून. कामाला लावलं की आता तुम्ही फोन करून विकून हॅलो कुठं आहे रे तू? आलो मी. अरे काय नाटक तुम. हा पण परत अजिबात एका मिनिट फोन करायचा नाही बोलवायचं नाही. मला कुठं नजर पडे तरी मी तुम्ही येतो. कॉल सुद्धा नाही. हा अजिबात नाही. मी चालले आता खरी पण मला तुम्ही पडेन चार चौघ नजर आणि पोराला घेतलं की मी तुम्ही. जरी पोरग नसलं तुम्ही असलं तर तुमच्या फायरिंग करणार. हा तुमचं बी आहे का नाही उली तिली लायकी घरची संसार परपांची काही तर पत्त्या जोडायची. बरं ऐक हे म्हातारीने लय डोकं गरम केलंय आपण पोहायला जाऊ. चला ना मग शांत तरी होईन. मी काय म्हणतो या म्हातारीलाच पत्ते खेळायला शिकवायचं का आपण? एवढं करूस तर आपण आपलं रोजच्या जागा बसू ना. यात चुकून इकडे असं उघड्यावर बसायचं नसतं. तुला लय वेळ सांगत पेतानी एकट्यानं जात जाऊ माणसाला विचारित जा. आणि त्या म्हातारीला आहे ना त्या पोराला घ्यायचंच नाही आता. ते नेमकं जिकायला लागलं की म्हातारी येतील पैसे घेऊन. चटाई राहून दे इथंच.